नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। लाडकी बहीण योजनेबाबत वेगवेगळी वक्तव्य होत असल्याने संभ्रम। सोलापूरसह अन्य भागात लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। या योजनेबाबत राज्य सरकारने नुकताच एक शासन निर्णय प्रसिद्ध केलाय। या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेबाबत नवीन माहिती समोर आली आहे। या योजनेच्या डिजिटल आणि सोशल प्रचारासाठी 3 कोटी रुपयांच्या निधी खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे। या योजनेसाठी राज्य सरकार दर महिन्याला तब्बल 4000 कोटी रुपये खर्च करत आहे। या योजनेच्या निकषात बसत नाही असे लाभार्थी कमी करण्याची मोहीम ही सुरू झाली आहे। काही महिला स्वतःहून लाभ नाकारत आहेत, त्यामुळे आगामी काळात या योजनेतून हजारो लाभार्थी बाहेर पडतील अशी शक्यता आहे। 4 चाकी असणाऱ्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहेत। यासाठी 4 फेब्रुवारीपासून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत। तसेच महायुतीच्या नेत्यांकडूनही योजनेबाबत वेगवेगळी वक्तव्य होत असल्याने संभ्रम वाढलाय। त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे। परंतु दुसरीकडे राज्य सरकारने मात्र या योजनेचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करण्याचा निश्चय केलाय। सोशल मीडिया आणि अन्य डिजिटल माध्यमातून योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतलाय। या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे।